नैसर्गिकदृष्ट्या कोल्हापूर हे समृद्ध आहेच, पण कोल्हापूरला अजून समृद्ध करण्यासाठी आम्ही माय ट्री माय कोल्हापूर या संकल्पनेच्या माध्यमातून आज एकाच ठिकाणी 2000 झाडं लावण्याचं राजाराम तलाव या परिसरामध्ये नियोजन केलेलं आहे। आज मला आनंद आहे, कारण 2019ला आम्ही जाहीर केलं होतं की प्रत्येक वर्षी किमान 5000 झाडांचं नियोजन आम्ही करणार आहोत। मागच्या 2 वर्षामध्ये कोरोना असल्यामुळं आम्हाला ते नियोजन करता आलं नाही, पण आम्ही ह्या वर्षी देखील आज एका ठिकाणी 2000 झाडांचं नियोजन करतोय। दुसऱ्या बाजूला मतदारसंघामध्ये 3000 झाडांचं वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन करतोय। आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोल्हापूर हे ग्रीन कोल्हापूर झालं पाहिजे, यासाठी सातत्यानं अनेक NGOज असतील, वृक्षप्रेमी असतील, यांचा प्रयत्न नेहमी दिसून आलेला आहे। मला आनंद आहे आज या उपक्रमाच्या बरोबर अनेक वृक्षप्रेमी किंवा युवक युवती असतील, अनेक आमचे प्रमुख सहकारी असतील। मूळ म्हणजे मला विशेषतः आभार व्यक्त करायचे आहेत आमच्या उजळवाडी ग्रामपंचायतचं आणि सरनोबतवाडीचं। त्यांनी देखील मोठा हातभार आज या उपक्रमासाठी लावलेला आहे। गेले 1.5 महिना हा उपक्रम सातत्यानं घ्यायचा प्रयत्न सुरू आहे आणि पावसामुळे थोडा वेळ झाला, पण निश्चितपणे मला आनंद आहे की अनेक मोठ्या संख्येनं आमचे सर्वच सहकारी आज या उपक्रमामध्ये सहभाग झालेला आहे। आज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोल्हापूरला अजून समृद्ध करण्यासाठी दरवर्षी आम्ही 5000 झाडं लावणारच आहोत आणि ह्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग हा कोल्हापूरच्या सर्व नागरिकांचा राहील अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो। फक्त झाडे लावून तुम्ही थांबणार नाही, तर ती जगवण्याची काळजी देखील घेतली जाणार, कारण झाडे लावली की परत दुर्लक्ष होते असं नाही, ती जगवण्याची काळजी देखील घेतली जाणार। नक्कीच आम्ही सुरुवातीला जाहीर केलं की झाडं लावल्यानंतर त्याची निगा राखायची जबाबदारी देखील आमची असणार आहे। आज आपण बघितलं असाल की हजारो संख्येनं आज आमचे सर्व सहकारी इथं आलेले आहेत, झाडं लावण्याचं नियोजन केलेलं आहे। आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना पुढे घेऊन जायचा प्रयत्न सातत्यानं होईल आणि झाडाची देखील निगा राखण्यात येईल। पर्यावरणाचं जे संतुलन बिघडलंय, असे उपक्रम गरजेचे आहे, ते तुम्ही राबवता। म्हणजे एकंदरीतच उन्हाळा बघितले तर प्रचंड उष्णता वाढते, उपक्रम अशा पद्धतीने मला वाटतं ह्या वर्षीच आपण सगळ्यांनी अनुभव घेतला असेल की उष्णता ही जास्त वाढलेली आहे आणि मग या 10 वर्षाआधी कोल्हापूर कसं होतं आणि या 10 वर्षामध्ये जरा कॉन्क्रीट जंगल जे आपण म्हणतो किंवा बरेच वेळी आपण म्हणतो की जरा झाडं कापण्याचं प्रमाण हे दुर्दैवानं वाढले का काही मनात शंका आहे आणि मग ह्याला झाडं लावल्याशिवाय पर्याय नाही। काही ठिकाणी आपण बघतोय की झाडं कमी आहेत, मग असे पॉकेट्स आम्ही शोधून झाडं लावायला लागलो आणि मग निश्चितपणे हा जर पुढाकार प्रत्येक कोल्हापूरच्या नागरिकांनी जास्तीत जास्त घेतला तर कोल्हापूर परत एकदा या सगळ्या अडचणीतून निश्चितपणे सुटेल।